देशातील सर्व प्रकारच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच HSRP नंबर प्लेट लावणं आता बंधनकारक करण्यात आलंय. पण या नंबर प्लेटच्या किमतीवरून महाराष्ट्रात आता या नंबर प्लेटला विरोध वाढू लागलाय. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी तसंच अवजड वाहनांच्या नंबर प्लेटच्या किमती सुमारे दुपटीनं जास्त आहेत. सगळ्या देशभरात एकसारख्याच नंबर प्लेट बसवल्या जाणार असतील तर महाराष्ट्रात त्याच्या किमती जास्त का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. दुचाकीसाठीची HSRP नंबर प्लेट गोव्यात 155 रुपयाला, गुजरातमध्ये 160 रुपयाला मिळतेय, तर महाराष्ट्रात त्यासाठी तब्बल 450 रुपये मोजावे लागत आहेत. तीन चाकीसाठीची नंबर प्लेट गोव्यात 155 रुपयाला तर गुजरातमध्ये 200 रुपयाला मिळत असताना महाराष्ट्रात ती 500 रुपयाला घ्यावी लागतेय. चारचाकीच्या नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रात 745 रुपये मोजावे लागत असताना गोव्यात ही नंबर प्लेट 203 रुपयात आणि गुजरातमध्ये 460 रुपयांना मिळतेय. अवजड वाहनांसाठीच्या नंबर प्लेटच्या किमतीत सुद्धा महाराष्ट्र आणि अन्य राज्यांच्या मध्ये मोठी तफावत आहे. HSRP नंबर प्लेटच्या महाराष्ट्रातील वाढीव किमतींना आता वाहनधारक संघटना विरोध करू लागल्यात. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी HSRP नंबर प्लेटची सक्ती करू नये, तसंच सरकारनं या नंबर प्लेट मोफत उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करत सरकारनं यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा दिलाय. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो, टँकर, डंपर ही 50,000ची संख्या आहे. महाराष्ट्रामध्ये अप्रॉक्सिमेटली 2,10,00,000 जुनी वाहनं नव्या वाहनांना कंपनीने बसवून दिलेत. एवढ्या वाहनांना कोणतीही कंपनी, या 3 कंपन्या बसवू शकत नाही आहेत आणि याला आम्ही विरोध करणार. संपूर्ण राज्यभरातून जिल्ह्यातील, तालुक्यातील मालट्रक वाहतूकदार संघटना विरोध करणार. वेळ पडली तर चक्काजाम आंदोलन सुद्धा करावं लागलं तर करणार आहे, परंतु ह्या HSRP नंबर प्लेटला विरोध हा करणारच. 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट सक्तीची करण्याबरोबरच महाराष्ट्रात या नंबर प्लेट बसवण्याचं काम ज्या कंपन्यांना देण्यात आलंय त्यांची वाढीव दराची टेंडर मंजूर करण्यात कुणाचं हित दडलंय असा सवाल कॉमन मॅन रिक्षा संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी उपस्थित केलाय. या नंबर प्लेटच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या किमती आणि ठराविक लोकांकडेच हे कॉन्ट्रॅक्ट आहे. ह्याचं कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे राज्यकर्ते आणि राजकीय पक्षामधल्या स्वतःच्या बगलबच्च्यांचं आर्थिक हित साधायचं आहे म्हणून हे केलेलं सॉंग आहे. आमची रिक्षा संघटना आम्ही ह्याचा तीव्र निषेध करतो, तीव्र आम्ही विरोध करत आहोत. फक्त आमच्या विरोधानं चालणार नाही, ह्या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या आणि या कोल्हापुरातल्या जनतेनं या विषयामध्ये रस्त्यावर पेटून उतरून लढा केला पाहिजे. अन्यथा शास्त्राच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तुमचा विरोध मोडून त्यांना हित साधण्याचं आपल्यावर लादण्याचा प्रयत्न ते करतील. सुरक्षेच्या नावाखाली HSRP नंबर प्लेटची सक्ती आणि या नंबर प्लेटचे महाराष्ट्रात सर्वाधिक दर हे कळीचे मुद्दे बनले असून राज्य सरकारनं यामध्ये नंबर प्लेट बसवण्याचा ठेका घेणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा अधिक विचार केलाय की वाहनधारकांच्या, अशी चर्चा सुरू झाली आहे.